सर्व आमच्या शिक्षक बांधवांना सप्रेम नमस्कार। आणि हे दोन व्यक्तिमत्व नक्कीच आता चांगले आपल्या परिचयाचे झालेले आहेत। सन्माननीय न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि मसीह साहेब, कारण यांनी आपल्या सगळ्यांनाच एक आव्हानात्मक काम या 2 वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी दिलेलं आहे, ते म्हणजे टीईटी क्वालिफाय करणं। 1 सप्टेंबर 2025 चा यांच्या बेंच समोरचा निर्णय 2 वर्षामध्ये आपल्याला टीईटी सक्तीनं पात्र करायची आहेच, आणि त्याची जी मुदत आहे ती 2027 ला, म्हणजे ऑगस्टच्या 2027 ला तिथपर्यंत आपल्याला ही मुदत आहे। मग आता सगळेजण कामाला लागले। काही जणांनी जी 2025 ची टीईटी आहे की जिचा निकाल 16 जानेवारीला आला, त्या परीक्षा दिली आणि काही लोक त्यात उत्तीर्णही झाले। पण मात्र एक फार मोठा बाऊ आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण करून ठेवलेला आहे, तो म्हणजे टीईटीचा निकाल खूप कमी लागतो, खूप अवघड परीक्षा असते, आणि मग शिक्षकांमध्ये संभ्रमाचं सगळं वातावरण झालेलं आहे। आमचे काही सन्माननीय बांधव जे आहेत हे न्यायालयीन लढा लढण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत। त्यांच्या परीने ते खूप चांगला प्रयत्न करत आहेत, सगळ्यांसाठी ते लढत आहेत, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेतच। पण मात्र शेवटी निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सेवेत जर राहायचं असेल, आपल्याला जर प्रमोशन घ्यायचं असेल, तर टीईटी कंपल्सरीच आहे, आणि आपल्या राज्यापुरती नाहीये, सगळ्या देशभरामध्ये ही लागू झालेली आहे। तो भाग वेगळा, काही राज्य जे आहेत आपापल्या परीने सूट देण्याचा प्रयत्न करत आहेत। आत्ताच आमच्या काही बांधवांनी सीटेट सुद्धा दिलेली आहे। पण आम्ही टीईटी पात्र कसे झालो, म्हणजे काही विशेष अभ्यास न करता सुद्धा टीईटी पात्र होता येते बरं? तर त्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत। नमस्कार, मी कैलास खरात आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या केके टॉप एज्युकेशन या चॅनलवरती। चॅनलवर नवीन जर असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण टीईटीला जर तुम्हाला मदत हवी असेल तर नक्कीच आम्ही ती मदत पूर्ण करणार आहोत। आणि चला आता आपल्याला आम्ही टीईटी कशी पात्र झालो 2025 ची हे थोडक्यात दाखवणार आहे। कदाचित तुम्ही फॉर्म भरला असता, आमच्यासारखा पेपर सोडवला असता, तर तुम्ही सुद्धा नक्कीच क्वालिफाय झाला असतात। तर चला आता या पेपरमध्ये नेमकं काय काय होतं हे साध्या साध्या गोष्टी तुमच्या समोर ॲज इट इज 2025 च्या पेपर मधल्या मी घेऊन आलेलो आहे, आणि याची सांगोपांग चर्चा आपल्याला इथं करायची आहे। तर बघा, असा एक प्रश्न मराठीमध्ये विचारला होता। हे काही प्रश्न मराठीचे आहेत बरं, एकदम सोप्या सोप्या लेवलवरचे प्रश्न, जे थोडे जरी अवघड वाटले, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठेतरी व्याकरण वगैरे आहे, हे प्रश्न मी यामध्ये मुद्दामच घेतलेले नाहीयेत, मुद्दाम घेतलेले नाहीयेत। म्हणजे त्यामध्ये थोडं जरी व्याकरण आहे, असं मी समजतोय की आपण आपल्या शालेय जीवनाच्या नंतर पहिल्यांदाच कुठेतरी मराठीचा अभ्यास करतोय असं आपण म्हणूयात। म्हणजे व्याकरणाचा अभ्यास आम्ही अजिबात केलेला नाहीये असं कन्सिडर करून घेऊयात। बघा, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो। या वाक्यात एकूण नाम किती आहेत? नाम म्हणजे काय हे आपल्याला इन जनरल 7वी पर्यंत शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांना माहिती आहे की बेंदूर नावाचं एक नाम आहे, सण हे एक नाम आहे, भाग हे एक नाम आहे, आणि महिना हे एक नाम आहे। बस झालंय, उत्तरच झालं। आणि हा प्रश्न ॲज इट इज पहिलाच प्रश्न माझ्या पेपरला तरी विचारलेला होता, म्हणजे उत्तर किती आहे? 4 आहे, पर्याय क्रमांक 1। कदाचित तुम्ही पेपरला असतात हाच पर्याय तुम्ही करेक्ट केला असता। त्यानंतर पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। कोणाचं लिंग ओळखायचं? संकटे। संकटे, संकटे काय येणार आहे? स्त्रीलिंगी, पुल्लिंगी की नपुंसकलिंगी? तुम्हालाही माहिती आहे नपुंसकलिंगी येणार आहे। एवढे साधे साधे प्रश्न होते, मिळाले की नाही 2 मार्क। चला पुढे जाऊयात। थोडस स्पीडला यासाठी घेतोय कारण हे प्रश्न कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचले असतील, पण जाणून बुजून हा सार काढलेला आहे। वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणतं? विसंगत नाम कोणतं असं विचारलेलं आहे। 4ही पर्याय काळजीपूर्वक वाचा। मडके, पंचके, पुस्तके आणि फटाके। आता बघा, पंचके, पंचक, पंचके, पुस्तक, पुस्तके, फटाका, फटाके, मडके, मडकी, हे एकवचनी आहे बरोबर, राहिलेले सगळे अनेकवचनी आहेत। बरोबर आहे? किती सोपं होतं। मी वनवासी, जवळपास हे पुस्तक वाचलं असेल सगळ्यांनीच, बरोबर आहे की नाही? कोणाचं आहे? सिंधुताई सकपाळ यांचं पुस्तक आहे। मिनिमम ऐकून तरी आपल्याला माहिती आहे, त्यावर एक चित्रपट सुद्धा बनलेला आहे, आणि बऱ्याच जणांनी आपल्या मराठी बांधवांनी तो चित्रपट पाहिलेला सुद्धा आहे। पत्रलेखनात वडीलधारी जी मंडळी आहेत त्यांना
कोणता मायना वापरला जातो? पत्रलेखन आपण केलेलं आहे. आता पत्रबंध जरी झाली असली तरी सुद्धा व्याकरणाचा भाग म्हणून पण नाही, तर आपण स्वतः पत्र लिहिलेले आहेत, तीर्थस्वरूप वापरलं जातो. वडीलधारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी. पुढील पैकी कोणता शब्द तत्सम? आता तत्सम तर आपल्याला इन जनरल आपलं जे काही वय आहे किंवा आपला जो काही अनुभव सांगतो, या तत्सम शब्दाचा अर्थ आपल्याला निश्चितच माहिती आहे. तत्सम म्हणजे जसेच्या तसे आलेले. कुठून? संस्कृत मधून. बरोबर. मग तत्सम कोणते आहेत? आता बघा बरं, इथंच विचार होतोय आपल्याला. झोप, निद्रा हे आपल्याला माहितीच आहे. संस्कृतमध्ये निद्रा म्हणतात त्याला. मग झोप तत्सम नाही विचारलेला आहे. झोप इथेच पर्याय आपला चालला. हे जे आहेत हे संस्कृत मधून आलेले शब्द आहेत, जसं की दुग्ध असेल, भूगोल असेल किंवा कवी असेल. हे शब्द संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले शब्द आहेत. हे तर लक्षात. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करून ठेवा, कारण एवढ्यावर आपण थांबणार नाहीये. तर अशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न, खूप सारे प्रश्न आपल्याकडे ऑलरेडी आहेतच. आलं लक्षात? तेही तुम्हाला मी पुरवणार आहे. त्यानंतर एक साधी सोपी कविता विचारली होती. कविता वाचायला आपल्या शिक्षक बांधवांना खूप साऱ्या आवडतात बरं, आणि त्यावर किती साधे प्रश्न होते हे यातून बघून घ्यायचं आहे. बघा, सोन पिवळे झाड उभे गर्द मळ्यात, आकाशाचे स्वर फुलले पाखरांच्या गळ्यात, गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले, आकाशच उतरून सोने पेरून गेले, एका सोन सकाळी ऊन कोवळे नाले, मातीच्या गर्भातले स्वप्न आभाळाला कवळून गेले, पिकांच्या तालेवारा आरशात रूप गात आभाळाचे, निळ्या गळ्यांनी पक्षी गातो संगीत माळाचे, निसर्गाचा बहर पेलेना पिकांना भार, सुरभरत्या गट्यांनी फुटे शेतात स्वर. आता यावर प्रश्न विचारले होते त्यांनी. 3 प्रश्न विचारले होते 7 ते 9 पर्यंत. बघा, कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले. आता यामध्ये सरळच दिलेला आहे, आकाशाचे पेरून गेले सोने. जसंच्या तसं आहे. अहो, स्कॉलरशिपच्या पेपरपेक्षा सोपा पेपर आहे. म्हणजे यावर्षीचा स्कॉलरशिपचा पेपर जर बघितला ना, त्यापेक्षा सोपा पेपर होता हा. बघा, आकाश. त्यानंतर कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य हे माहिती आहे ना. विशेषण विशेष्य कशाला म्हणतात, यांच्या जोड्या ओळखायच्या आहेत. तर बघा, गर्द मळा. आता गर्द मळा, गर्द हिरव्या काय म्हटलेलं आहे, गर्द मळ्यात आलेला आहे, गर्द मळ्यात. त्यानंतर तालेवार आरसा. हे तालेवार आरसा, बघा, तालेवार आरसा त्यासाठीच विशेषण वापरलेलं आहे. हिरवी पालवी, हिरवी पालवी, हिरव्या पालवीत, हे तिन्ही सुद्धा आलेले आहेत. कोवळी सकाळ नाही आलेलं बरं. कोवळी सकाळ नाही आलेला आहे. ऊन कोवळे, उन्हासाठी कोवळे आलेला आहे. सकाळ कोवळी असं नाही आलेलं आहे. सोन सकाळी, सकाळ कशी, सोन सकाळ आहे, म्हणून हे वेगळं आहे. पर्याय क्रमांक 4. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे. किती सोपा प्रश्न विचारलेला. बहरलेलं शेताचं वर्णन केलेलं आहे. काही आहे का यामध्ये, काही विशेष वाटलं का तुम्हाला? निश्चितच नाहीये. चला पुढे जाऊयात. सहसंबंध ओळखायचा आहे. घोबडं घोतकार करतात तर हंस काय करतो? अहो, स्कॉलरशिप पेक्षा सोपा आहे म्हटलं की नाही. कलरव करतो हंस. आहे हे स्कॉलरशिप मध्ये. तुम्ही जे काही 5वीला स्कॉलरशिप शिकवलं ना, त्यामध्ये जसंच्या तसं आहे. सुग्रण झाडावर घरटे बांधते. बघा, सुग्रण झाडावर घरटे बांधते, या वाक्याचा काळ कोणता? काळ विचारलेला आहे, हो की नाही? कोणता आहे? साधा वर्तमान काळ आहे, तुम्हालाही माहिती आहे. बघा, म्हणजे 12 प्रश्न इथपर्यंत मराठीचे झाले. पुढील पैकी द्वंद्व समासाचं उदाहरण. द्वंद्व म्हणजे दोन्ही पद महत्वाचे, दोन्ही पद महत्वाचे. आता यामध्ये राजवाडा, पंचवटी, आई वडील. काही जणांना समजा हे समास काय हे जरी माहित नसेल, आई वडील महत्वाचे आहे एवढं म्हणून जरी मारलं असतं तरी सुद्धा आई वडील हे पर्याय योग्यच आहे. दोन्ही पद महत्वाची आहेत या शब्दामध्ये. चला पुढे जाऊयात. आता पुन्हा एकदा तसाच एक उतारा आलेला आहे. बघा, 8 ते 9 लाईनीचा एक उतारा आहे आणि जशाच्या तसे प्रश्नांचं स्वरूप फक्त बघा, यावरूनच लक्षात येईल प्रश्नांची लेव्हल काय होती. चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही? आता का दिसत नाही नसेल बरं, तर पान गळती झाल्यामुळे. या उतार्याची सुरुवातच अशी झालेली आहे, उन्हाळा जसा जवळ येतो तसतशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळू लागतात. आता जर पानच झाडाला नाही तर मग झाड हल्ल्यासारखं वाटेल कसं? झालं, योग्य उत्तर आहे तेच. चाफ्याची पाने कधी गळून पडतात? उन्हाळा जसा जवळ येतो या शब्दातच सगळं काही आहे. म्हणजे हिवाळा सारता सारता हिवाळा संपला म्हणजेच उन्हाळा सुरू होणार आहे की नाही? एवढं जरी डोकं लावलं तरी सुद्धा आपल्याला
प्रश्नांची अचूक उत्तरं मिळून जात होती. अशा स्वरूपाचा हा पेपर एकदम सोपा होता. हे तर डायरेक्टच आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. बरं, पानगळती कोणत्या ऋतूत होते? शिशिर ऋतूमध्ये होते, सगळ्यांना माहितीच आहे. बघा, एवढ्या सोप्या लेव्हलवरती प्रश्न विचारले होते. यावरती 3 19 ते 21 हे 19 ते 21 हे असे 3 प्रश्न त्यांनी विचारलेले होते. एवढं सोपं होतं. चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक आपला हा 17वा प्रश्न आहे. कारण मी अवघड प्रश्न घेतलेलेच नाहीये, जिथे थोडं जरी व्याकरण आहे ना ते घेतलेले नाहीये. आलं लक्षात? गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी रिकामी जागा हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडायला सांगितलेला आहे. वाक्प्रचार आपणही इन जनरल बोलताना खूप साऱ्या वाक्प्रचारांचा वापर करत असतो. तर बघा, पोलिस काय करणार हो? 14व रत्न दाखवतात. 14व रत्न दाखवतात. बस झालं उत्तर त्याचं. कद्रू. कद्रू म्हणजे कोण? कद्रू म्हणजे कंजूस. कद्रू म्हणजे कोण? कंजूस. जो माणूस कंजूस आहे त्याला कद्रू म्हटलं जातं. मग याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. कंजूसचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? कृपा करणारा, कृपण. दयाळू म्हणजे दयाळू नाही म्हणता येणार, कृपण. त्याला कृपण म्हणता येईल. म्हणजे जो थोडासा काय उदार आहे, हो की नाही, तर त्याला कृपण असं आपण म्हणू शकतो. कद्रूला, कंजूसला कृपण, की जो सहजगत्या काहीतरी देऊ शकतो असा कृपण त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. चला पुढे जाऊयात. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? किती सोपं विचारलेलं आहे, हो की नाही. सहजगत्या वाचताना आपण हा शब्द निष्क्रिय, तू खूप निष्क्रिय आहेस असं विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणत असतो कधीतरी. निष्क्रिय आहे म्हणजे काही करत नाही. बऱ्याच वेळाला या शब्दांचा उपयोग आपण करत असतो. त्यानंतर पुढील वाक्यातील कर्म ओळखायला सांगितलं. कर्म ओळखायचं. बघा, रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. रेयांश हे तर काय आहे रे? हे काय आहे हो? हे तर रेयांश हे एक नाऊन आहे, नाम आहे. मग चित्र काय आहे? हे कर्म असणार आहे. त्यामध्ये काय आहे? कर्म आहे. म्हणजे चित्र, पर्याय क्रमांक 4. चित्र हे काय आहे? कर्म आहे. चला पुढे जाऊयात आपण. आता बऱ्याच आमच्या शिक्षक बांधवांना, भगिनींना असं वाटतं की इंग्रजी खूप कठीण असतं, हो की नाही. इंग्रजी खूप कठीण असतं असं वाटतं. आता तुम्हीच बघा, तुम्हीच सोडवणार आहात सगळे प्रश्न. तर बघा, फक्त वाचा, काळजीपूर्वक वाचा. काय म्हटलेलं आहे? आयडेंटिफाय द मूड दॅट द अंडरलाईन मोडल ऑक्झिलरी शोज इन द गिव्हन सेंटेन्स. बघा, कोणतं मोडल ऑक्झिलरी काय होईल दाखवतंय आपल्याला. या अंडरलाईन पार्टला कोणतं मोडल ऑक्झिलरी योग्य प्रमाणात तिथे बसेल असं विचारलेलं आहे. वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल. वी मस्ट फॉलो, पाळलेच पाहिजेत. मग आता हे काय परमिशन आहे का? परमिशन होईल का? नाही होणार. पॉसिबिलिटी होणार आहे का? नक्कीच नाही होणार आहे. ॲबिलिटी होणार आहे का? नाही होणार आहे. ते ऑब्लिगेशनचा मिनिंग जरी आपल्याला माहित नसला तरी हे पर्याय इलिमिनेट होत आहेत आपले, आणि हा पर्याय एकच उरतो, ऑब्लिगेशन. आलं लक्षात? आणि तेच करेक्ट आन्सर आहे. प्रश्न फक्त काळजीपूर्वक वाचा. इंग्रजीचे प्रश्न असेच आहेत बरं सगळे. पुढे बघत राहा म्हणजे कळेल. बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. योग्य अल्टरनेटिव्ह आपल्याला निवडायचा आहे. आता हे असं पाहिलं की आपल्याला वाटतं खूप अवघड आहे. काहीच अवघड नाही. म्हणजे प्लीज मेक इट अ पॉइंट टू ब्लँक स्पेस वॉटर टॅप बिफोर यू गो आउट. तुम्ही बाहेर जाण्याच्या पहिले काय केलं पाहिजे बरं? टर्न ऑफ केला पाहिजे. काय? नळ बंद केला पाहिजे. टॅप, नळ बंद केला पाहिजे. म्हणजे टर्न ऑफच म्हणतो ना आपण. अहो, आपल्या दैनंदिन भाषेमध्ये सुद्धा आपण याला टर्न ऑफ करून टाका, हो की नाही, यूज करतोय आपण हे. सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर. कार्डिनल नंबर निवडायला सांगितलं. किती सोपं आहे. मिलियन म्हटलं ना, स्कॉलरशिप पेक्षा सोपं होतं. मिलियन म्हणजे काय? तर 1 वर 6 शून्य झालं, उत्तरच झालं. अ मिलियन, 1 वरती 6 शून्य, 10 लाख म्हणजे 1 मिलियन झालं. त्यानंतर पुढे आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द गिव्हन सेंटेन्स. या अंडरलाईन वर्डचा मिनिंग आपल्याला द्यायचा आहे. डिफिनिंगचा मिनिंग द्यायचा आहे आपल्याला. आता डिफिनिंग म्हणजे काय हे जरी कळत नसलं तरी काळजीपूर्वक वाचा, सेंटेन्स वाचा काळजीपूर्वक. काय म्हटलेलं आहे? द टीम वॉज ग्रीटेड बाय डिफेनिंग अपिलियस फ्रॉम द ऑडियन्स. म्हणजे ऑडियन्स कडनं काहीतरी अपील होतंय. अपील होत, ऑडियन्स बसलेली क्रिकेटची मॅच सुरू आहे. आता क्रिकेटची मॅच सुरू असताना
ऑडियन्स काय करतं बरं, एकदम हळूहळू हळू ओरडतं का? नाही. तर ते कसं ओरडणार आहे? व्हेरी लाऊड जोरानंच ओरडणार आहे की नाही? बस झालं उत्तर. इंग्लिश एवढी सोपी आहे, फक्त तिला सोपं करता आलं पाहिजे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे इथे, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट. अपोजिट वर्ड निवडायचा आहे. कोणासाठी? अंडरलाईन वर्डसाठी. कोणता आहे अंडरलाईन वर्ड? काय म्हटलेलं आहे? सच अ कंपॅरिझन इन द पोएट्री आर युजफुल. युजफुलसाठी, फक्त युजफुलसाठी. आता त्यांनी फक्त हे सेंटेन्स देऊन टाकलेलं आहे आणि युजफुलसाठी अपोजिट वर्ड तुम्हीच कमेंटमध्ये सांगून ठेवा. चला, त्यानंतर चूज द मिसस्पेल्ट. मिसस्पेल्ट म्हणजे चुकीचं लिहिलेलं कोणतं आहे? चुकीचं लिहिलेलं कोणतं आहे? नजर डायरेक्टच आली असेल तुमची. एक्सप्लेनेशन, सारखा सारखा वर्ड आपला यूज होत असतो. आणि काय चूक झाली बरं त्यामध्ये? फक्त त्यांनी इथे आय हा जास्तीचा टाकून ठेवलेला आहे. ते EXPLANETION एवढंच पाहिजे होतं. इथे फक्त आय जास्तीचा टाकलेला आहे आणि यावरती सरळच नजर गेली पाहिजे आपली. एक्सप्लेनेशन, कारण आपण बऱ्याच वेळाला शाळेमध्ये हा वर्ड यूज करत असतो आणि एवढं सोपं सोपं विचारलेलं होतं. चूज द मस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिव्हन एक्सप्रेशन. म्हणजे अनेक शब्दांबद्दल एकच शब्द वापरायचा आहे. काय विचारलेलं आहे? तर बघा आता तुम्हीच, वन हू लिव्ज हिज ओन कंट्री. जो स्वतःचा देश सोडतोय, टू सेटल इन अनदर. दुसऱ्या देशात सेटल व्हायचंय त्याला, फिरायला नाही जायचंय, सेटल व्हायचंय त्याला. आपला देश सोडायचा, दुसऱ्या देशात जाऊन तिथे राहायचं. त्याला काय म्हणतात? त्याला फॉरेनर म्हणतात. फॉरेनर म्हणतात का? नाही म्हणता येणार त्याला. त्याला टुरिस्ट म्हणता येईल का? त्याला सेटल व्हायच्या तिथे जाऊन, फिरायला नाही चालला तो, टुरिस्ट म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. इमिग्रंट, यस, तो दुसऱ्या देशात वास्तव्याला जात आहे म्हणजे इमिग्रंट आहे. नॅटिव्ह नाहीये. बघा, एवढे सोपे सोपे प्रश्न इंग्लिशमध्ये सुद्धा होते. बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. प्रियंका इज. आता ज्याला ग्रामरही जमत नाही तो पण सहजगत्या बोलून जाणार आहे. प्रियंका इज प्रिटियर दॅन दीपिका. बस झालं, आणि तेच उत्तर आहे, प्रिटियर दॅन दीपिका. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर विचारलेली आहे. इथे पेअर दिलेले आहेत. बी हाईव्ह माहित आहे तुम्हाला, मधमाशांचं पोळं. स्पायडरचं वेब म्हणजे स्पायडरचं जाळं विणतो. त्यानंतर बर्डचं नेस्ट, किती सोपे सोपे विचारले होते. आणि कॅटचं काय, मग किटन होईल का? म्हणजे इथं मांजराचं पिल्लू दिलेलं आहे, हे काही त्याचं वास्तव्याचं ठिकाण होऊ शकत नाही. एवढे सोपे प्रश्न इंग्रजीमध्ये सुद्धा असतात. भाऊ करून विनाकारण घेऊ नका. टीईटीचा सहजगत्या अभ्यास करा. आणि इथं जवळपास मी 80 प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. लक्षात, म्हणजे एवढे सोपे होते. आम्ही काही विशेष अभ्यास केला नाही, सहजगत्या आम्हाला गुण पडून गेले. आम्ही दोन्ही पेपर इलिजिबल सहजगत्या झालेलो आहोत. बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह निवडायचा आहे. आता बघा, बेस्ट व्हेन करप्टेड बिकम ब्लँक स्पेस ओस्ट. काय म्हटलेलं आहे? आता इथे आर्टिकल्स यूज करायचे आहेत. द बेस्ट व्हेन करप्टेड बिकम द वर्स्ट पहिलंच आहे. द यूज होणार आहे. थोडस अशा गोष्टीवरती थोडी जरी नजर फिरवली ना, आपल्या पुस्तकांमध्ये 5वी 6वी 7वीच्या पुस्तकांमध्ये असे सेंटेन्सेस दिलेले आहेत, तेच वाचले तरी पुष्कळ आहेत बरं. त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. ड्युरिंग द अर्थक्वेक. अर्थक्वेकच्या वेळेला म्हणजे भूकंपाच्या वेळेला. बिल्डिंग कोलॅप्स. बिल्डिंग कोसळल्या. कशा? लाईक अ ऑफ कार्ड. पत्त्यासारख्या. पण कशा पत्त्यासारख्या? पॅक ऑफ कार्ड. पॅक ऑफ कार्ड, कारण पत्त्यांना आपण पॅक ऑफ कार्ड असाच शब्द यूज करतो. झालं उत्तर. त्यानंतर सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. इथे काही अक्षर दिलेले आहेत आणि हे अक्षर क्रमबद्धपणाने लावायचे आहेत आणि त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. बघा, हे असं वाचत गेलं तर एकदा असं वाचत या. PRAYER, प्रेयर. आपल्या दिवसाची सुरुवातच इथून होते बरं, प्रेयर पासून. उलटच आहे, म्हणजे 6 5 4 3 2 1 एवढं सोपं देऊन टाकलं होतं त्यांनी. 6 5 4 3 2 1 एवढं सोपं इंग्लिश मध्ये होतं.
येतंय लक्षात? हे कोणी तुमच्या समोर आणणार नाही. मी एक शिक्षक बांधव म्हणून तुमच्या समोर हे सगळं काही आणतोय. त्यामुळे या टीईटीचा एकदम बाऊ करून घेऊ नका, कारण आपले शिक्षक बांधव खूप हुशार आहेत. त्यांनी फक्त थोडंसं अनालिसिस करा. तुम्ही नक्की टीईटी पात्र होऊ शकता. आणि मलाही असंच वाटतंय की यावर्षी टीईटीचा टक्का जो वाढलेला आहे ना, तो आपल्या शिक्षक बांधवांमुळेच आहे. तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघा, बालमानसशास्त्र इथे तर काहीच नव्हती. आम्ही डी.एडलाच वाचलं होतं. आमची काही परिस्थिती वेगळी नव्हती. पण काही प्रश्न कसे होते ते बघा आता. काय विशेष बालमानसशास्त्र वाचावं लागतं काय? यामध्ये कोणताही बालमानसशास्त्रज्ञ घेतला नाही मी. कोणतीही व्याख्या घेतलेली नाही. त्यांच्या थिअरीज घेतलेल्या नाहीत. प्रश्न तुमच्या समोर आहेत. बघा, खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियेमध्ये होत नाही? खूप जडजड शब्द वाटत असतील. पर्यायाकडे या बरं एकदा. भारताचे नागरिक म्हणून राष्ट्रीय सण साजरे करतो. तर सांस्कृतिक सण हे सांस्कृतिक आहेत, बरोबर आहे, काही अडचण नाहीये. नाताळ, ईद अशा विविध धर्मांच्या सणांमध्ये उत्साहानं भाग घेतो, बरोबर, सणांशी संबंधित आहे, म्हणजे संस्कृतीशी संबंधित येतो. समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून. हा शब्दच सांगून जातो हे याचं उत्तर नाहीये म्हणून, हे याचं उत्तर आहे म्हणून, कारण होत नाही असं विचारलेलं आहे, हे याचं उत्तर आहे. होत नाही विचारलेला आहे. आषाढी एक सकाळी याच्यामध्ये सण आहेत, एवढं इलिमिनेट केलं, एवढं फाइंड आउट केलं की झालं, तुमचं उत्तरच झालं. काय विशेष बालमानसशास्त्राचा अभ्यास केला हो तुम्ही यासाठी? नक्कीच नाही ना. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंटरेस्टिंग आहे. ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? शब्द जरी जड वाटत असले तरी समतोल आहार घेणं योग्यच वाटणार आहे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवणं योग्य वाटणार आहे. नकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे का योग्य? नाही. म्हणजे असे प्रश्न आहेत बालमानसशास्त्राचे. त्यानंतर कामाचे व वेळेचे नियोजन करणे. आता हे वाचता क्षणीच कळतंय की हे सगळं काही पाहिजे जवळ, नकारात्मक दृष्टिकोन नकोय. असे प्रश्न आहेत बालमानसशास्त्राचे. पुढेही आहे, इंटरेस्टिंग आहे सगळं, तुम्ही फक्त बघत राहा. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्यासाठी योजना तयार करणे म्हणजे काय? तर आता एखादी समस्या आहे, तिचं विश्लेषण करून ती सोडवण्यासाठी योजना तयार करायची म्हणजे आपण काय करणार बरं? विचार करणार की नाही? एखादी समस्या आहे तिच्यावर विचार करणार, विचार प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. एवढे सोपे सोपे प्रश्न होते. त्यानंतर आता हे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं. प्रश्न लांबलचक जरी असला तरी खूप इंटरेस्टिंग आहे. स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी आम्ही सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्याच्या घरी बोलवतात असे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? बघा, इथे आम्हीच्या ऐवजी इथे अमित हा शब्द होता, तो थोडासा प्रिंट म्हणजे टाईप करताना मिस्टेक झालेली आहे. अमित हा शब्द आहे इथे, हे फक्त लक्षात घ्या, अमित आहे. तर स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी हा अमित काय करतो? कुठेतरी हिरो हिरोईन सोबत काढलेले फोटो सर्वांना दाखवत फिरत असतो आणि ते मला नेहमी फोन करतात आणि त्यांच्या घरी बोलवतात असं सांगत असतो. म्हणजे तो काहीतरी संरक्षण करतो, माझ्यात काहीतरी आहे वेगळं, हो की नाही? जरी उणीव आहे तरी ते संरक्षण झाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय करतो? तादात्म्य करतो. तादात्म्य असं त्याला म्हणतात. त्यानंतर एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? बऱ्याच शिक्षक बांधवांनी स्वतःच्या शाळेमध्ये प्रश्नपत्रिका डेव्हलप केलेल्या आहेत, हो की नाही? आपण ज्या काही प्रश्नपेढ्या निर्मिती केलेली आहे. आता ह्या अशा प्रकारचे प्रश्न कुठे येतात? उपयोजनात्मक स्वरूपाचे प्रश्न असतात. हे आपल्याला माहिती आहे. कोणतं बालमानसशास्त्र वाचलेलं आहे? काही नाहीये. उपयोजनच करतोय आपण सगळं काही. त्यानंतर क्रमान्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक भाषेमध्ये चौकट म्हणतात. नवा भाग शिकण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे कोणत्या प्रकारची चौकट आहे? तर नवा भाग शिकायचं म्हणजे ज्ञान संपादन करायचं, नवीन काहीतरी शिकायचंय ना आपल्याला, ज्ञान संपादन करायचं. चला पुढे. संवेदनेला अर्थ लावला की त्याचं रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होतं? संवेदना, एखादी संवेदना निर्माण झाली, त्याला अर्थ जर लावला तर काय होतो? आपल्याला ते कळायला लागतं, अवबोध होतो. काय होतो? अवबोध होतो. हे बाकीचे पर्याय तुम्ही इलिमिनेटही करू शकता. बघा,
एकच कसोटी एकाच परीक्षकांनी वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही, लगेच उत्तर कळालं असेल तुम्हाला सुद्धा. किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासूनही गुणात फरक पडत नाही, या विधानातून कसोटीचा कोणता निकष सांगता येईल? तर ती कशी आहे? वस्तुनिष्ठ आहे. कोणीही कितीही वेळेस तपासले गुणात काही फरक पडतच नाहीये, वस्तुनिष्ठ आहे. सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटार सायकल चालवण्यासाठी उपयोग पडते. म्हणजे सायकल शिकेल असेल तर मोटरसायकल लवकर शिकतं म्हणतात. याला कोणतं संक्रमण म्हणता येईल? हे संक्रमण जरी नाही वाचले तरी लगेच लक्षात येतं धन, म्हणजे याचा फायदा पुढे होतो. ज्या गोष्टी आपण अवगत केलेल्या आहेत त्याचा फायदा पुढे होणं धन संक्रमणाचं उदाहरण आहे. येतंय लक्षात? अशा प्रकारे शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? बघा, शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन, शब्द जड वाटतायत की नाही? या पर्यायाकडे या, लगेच लक्षात येईल. जैव प्रतिभरण, शिथिलीकरण प्रशिक्षण, व्यसनांच्या आहारी जाणं. अरे, पर्यायच वेगळा वाटतोय ना. व्यसनांच्या आहारी जाणं असं कुठं शक्य आहे? शारीरिक प्रतिक्रियांचं व्यवस्थापन करायचं आणि व्यसनांच्या आहारी जायचं, काही मेळ आहे का? नाही. आणि हेच त्याचं योग्य उत्तर आहे. या तंत्राचा वापर केला जात नाही. प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो? म्हणजे अगोदर वस्तू नंतर वर्णन, म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे. पहिल्यांदा काय दाखवणार आपण? एखादी वस्तू दाखवणार, नंतर त्या कल्पनेकडे नेणार. डीएड सगळं आठवतं येते अभ्यास न करता सुद्धा. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड. काही जाणून घ्यायचं आपल्याला म्हणजे काय करावं लागेल? लक्ष द्यावं लागेल की नाही? म्हणजे काय? अवधान. झालं सुटलं उत्तर. त्यानंतर खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे? म्हणजे पळून नाही जायचं, थांबायचं, त्याचं उदात्तीकरण झालं पाहिजे. बघा पर्याय काय काय दिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे प्रशिक्षण देणे. कराटे खेळण्याचे प्रशिक्षण देणे. कराटे खेळण्याचं प्रशिक्षण दिलं म्हणजे काय होणार आहे? त्याच्यात कौशल्य येणार आहे, धाडस येणार आहे. तो पळून जाणार आहे का? नाही. पलायन म्हणजे पळून जाणे आणि त्याचं उदात्तीकरण झालं पाहिजे. पलायन या सहज प्रवृत्ती उदात्तीकरण म्हणजे पळून न जाणं. विद्यार्थ्यांना कराटे खेळाचे प्रशिक्षण देणे पहिलंच योग्य आहे. बाकीचे वाचा. संघ तयार करायचा कशासाठी? संघ जर आता तयार करून ठेवला पण तो नंतर नसला तर नेहमी संघ सोबतच घेऊन फिरणार आहे का बॉडीगार्ड सारखा? नाही होणार आहे तसं. वाघ दिसताच पळून जाणं, याला पलायन म्हणतात. वाघ दिसला की पळून जाणं, पलायन करणं. त्यानंतर आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीच्या बरोबर राहणं. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीच्या बरोबर राहिलं म्हणजे आपली ताकद वाढली का? नाही. वाटत जरी असलं तरी वाढत नसते. चला पुढे जाऊयात. आलो गणिताकडे. काय वाटलं यामध्ये? जे काही बालमानसशास्त्राचे प्रश्न होते, एक तरी आपण बालमानसशास्त्राचा वगैरे विचारले होते, प्रश्न विचारले नाहीत असं नाही, पण किती सोप्या पद्धतीने होतं. 46वा प्रश्न सुरू आहे आपला. 46वा म्हणजे आतापर्यंत 45 प्रश्न पाहिले, यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला ॲज इट इज माहिती होतेच. 46वा प्रश्न सुरू आहे. काय आहे? 8207 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक. पुन्हा आलो की नाही स्कॉलरशिपकडे. आता सोडवून दाखवायचं काय? तर मोठी संख्या कोणती तयार होईल? मोठी संख्या कोणती तयार होणार आहे? 4च अंक दिलेले आहेत बरं. 8, 2, 0, 7 हे 4च अंक वापरायचे आहेत. 5 अंकी संख्या बनवायची आहे म्हणजे 8 किती वेळा वापरावा लागणार आहे? 2 वेळा. आता तुम्हाला काही विद्यार्थ्यांसारखं सांगण्याची निश्चितच आवश्यकता नाहीये, तुमच्याही पटपट लक्षात येतं. मोठा अंक आहे 7, त्यानंतर 2, त्यानंतर 0. मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. याच अंकांपासून लहानात लहान संख्या जर तयार करायची असेल तर आपण इथे 2 वापरणार. 0 हा 2दा वापरणार आहोत. त्यानंतर 7, त्यानंतर 8. आता करूयात वजाबाकी. म्हणजे या 10तून इथे 2 राहिलेले आहेत, इथे 1 म्हणजे 7 आणि 4 11, इथे 6 राहिलेले आहेत. बघा 6, इथे 8 राहिलेले आहेत आणि इथे 6 राहिलेले आहेत. 68 642, 68 642 किती वेळ लागला? 1 मिनिटही लागला नाही, हो की नाही? आणि नियर अबाउट 1 मिनिट वेळ तर सहजगत्या असतो. गणितालाही 1 मिनिट लागला नाही आपल्याला, हो की नाही? सहजगत्या गणित सुटतात. बघा, नमिताने गृह उद्योगासाठी दसादसे 7.5. आता म्हणजे दर काय होता तिचा? 7.5 होता. चला पुढे जाऊयात. बँकेकडून काय घेतलं? 1,50,000 रुपये घेतले. 1,50,000 रुपये घेतले म्हणजे ही काय आहे? रक्कम आहे, मुद्दल आहे. त्यानंतर
8 वर्षासाठी घेतलेले आहेत, कालावधी आहे 8 वर्षाचा. टाका मोदक, हो की नाही? म्हणजेच आपण सूत्रच लिहितो 7.5 गुणिले म गुणिले द गुणिले क, हो की नाही? 8 भागिले 100 म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? व्याज मिळणार आहे. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट मला या उदाहरणाच्या माध्यमातूनही सांगायची आहे बरं. फक्त हे उदाहरण आता एकदा समजून घेऊयात. आपण हे उदाहरणच सोडवतोय. बघा असं जर आलेलं आहे 7.5 आलेलं आहे गुणिले 1500 गुणिले 8 खाली काहीच राहिलेलं नाहीये. हा शून्य कट करा आणि याला मॉडिफाय करा 75 मध्ये गुणिले 150 गुणिले 8. पहिले यांचा गुणाकार करण्याऐवजी यांचा गुणाकार करा. 8 पंचे 40, ह्याचे आले 4, 7 8 56 ह्यांच्या 600 गुणिले, म्हणजे गुणाकार करणं सोपा होतो. 15 सकी 90 आणि 3 शून्य जसेच्या तसे 90,000 काय झालं? व्याज झालं. हे 90,000 व्याज आणि मुद्दल किती होती? 1.5 लाख होती. 1.5 लाख आणि मुद्दल यांची केली आपण बेरीज. यांची काय केली? बेरीज केली. बेरीज केल्याच्या नंतर आपल्याकडे उत्तर काय मिळालेलं आहे? तर 2,40,000 रुपये मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. आता तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट मला ही सांगायची होती की टीईटीने हा प्रश्न विचारला होता. तर बघा बरं, इथं जरा जरी विचार केला तर या सगळ्या 12 भानगडी करण्याची तशी काही आवश्यकता पडत नाही. का पडत नाही तेही सांगतो. बघा, नमितानं तिला एक गृहउद्योग उभा करायचा होता. तिनं दरसाल दरसेकडा 7.5% दरानं कर्ज घेतलं होतं बँकेकडून. किती कर्ज घेतलं? तर 1.5 लाख रुपये कर्ज घेतलं आणि 8 वर्षासाठी घेतलं बरं. तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? आता नमितानं मुळातच 1.5 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे. एकूण किती रक्कम व्याजासह परत करणार आहे ती? 24,000 करणार आहे का? 1.5 लाख कर्ज आहे, 24,000 कसं काय परत करून चालेल? बँक घेईल का? नाही. 90,000 करणार आहे का? नाही. आता साधं आहे, इथे 9 लाख दिलेले आहेत. 9 लाख. 1.5 लाखाचे 9 लाख होण्यासाठी एकतर व्याजाचा दर खूप जास्त असावा लागतो किंवा मुदत तरी खूप जास्त असावी लागते. हाही पर्याय गेला. एकच पर्याय राहिलेला आपल्याकडे 2,40,000. एवढ्यावरही गणित सुटत होतं. हे सगळं करण्याची गरज नाही. केलेलं चांगलंच असतं. या परीक्षेमध्ये त्यांनी पर्याय खूप असे दूरचे दिले होते. म्हणून ते सहजगत्या तिथे सुटत होतं. कारण याला आम्हाला तरी हे करावंही लागलं नव्हतं पेपरला. डायरेक्टच उत्तर लिहिलं होतं. हेही वास्तव आहे. चला त्यानंतर काय म्हटलेलं आहे? एका परीक्षेत आराध्याला मराठीमध्ये, आता मराठीमध्ये आराध्याला किती गुण पडले? तर 30 पैकी 24 गुण मिळालेले आहेत आणि गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण, हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले. तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक म्हणजे शेकडेवारी काढायची आहे? तर बघा, मराठीमध्ये तिला 24 गुण मिळाले आउट ऑफ 30. लगेच तुम्हाला हे सगळ्यांचंच पाठ झालेलं आहे. हे आपण विद्यार्थ्यांना शिकवतो सुद्धा. हे कट करा, हे कट करा. 8 त्रिक 24 किती मिळाले? 80% गुण. कशामध्ये? मराठीमध्ये मिळाले 80% गुण मराठीमध्ये. तसेच गणिताचे काढून घेऊयात. गणितामध्ये किती मिळालेले आहेत? तर 38 गुण मिळालेले आहेत. किती पैकी? तर 50 पैकी गुणिले 100. 50 एक 50, 50 दोन्ही 100, 38 दोन्ही किती होतात? तर 76% गुण मिळालेले आहेत. कशामध्ये? गणितामध्ये. त्यानंतर 75 पैकी विज्ञानात 75 पैकी 63, विज्ञानात 75 पैकी 63 गुण मिळालेले आहेत. काहीही घाबरून जाण्याचं कारण नाहीये. सोपंच आहे. 25 याला भाग द्या. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 याला भाग द्या. 3 दोन्ही 6, 3 एक 3 आणि 21 चौक 84 झालं. 84% गुण मिळालेले आहेत. कशामध्ये मिळालेले आहेत? विज्ञानामध्ये मिळालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत विज्ञान सगळ्यात पुढे आहे. त्यानंतर हे तर सोडवण्याची आवश्यकता तशी वाटत नाहीये, कारण 90 पैकी 63 गुण मिळालेले आहेत. 90 पैकी 73 सोडवूयात. हिंदीमध्ये 90 पैकी 63 गुण मिळालेले आहेत. 90 पैकी सोडवा याला सुद्धा. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 9 7 63, 7 गुणिले 10 70%. इथे वाटतच होतं कमी आहे म्हणून, खूप कमी. सगळ्यात जास्त गुण कशात मिळालेले आहेत? तर बी म्हणजे विज्ञानात मिळालेले आहेत. झालं उत्तर तुमचं. एक मिनिटामध्ये प्रश्न सुटतात आणि तुम्हाला सुटत नाहीत का? 100%च सुटतात. चला पुढे जाऊयात. बघा, सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली. सोनालीनं काय केलं? 50 डझन केळी घेतली. किती? 50 डझन केळी घेतली आणि 60 रुपये दरानं घेतलेली आहेत. म्हणजे 1 डझन 60 रुपयाला. म्हणजे 50 गुणिले 60 किती होणार आहे? 3,000 रुपये लागले असतील तिला केळी घ्यायला. बरोबर आहे? 3,000 लागले असतील. त्यानंतर व रुपये
550 शेकडा या दराने विकल्यास. आता मूळ मुद्दा हा आहे की तिने केळी घेताना डझनानं घेतलेली होती आणि विकताना शेकड्यानं विकलेली आहे 550 रुपये. पण 50 डझन केळी याचा अर्थ 50 गुणिले 12 म्हणजेच काय, 12 पंच 60, 600 केळी झालेली आहेत. 600 केळी म्हणजे काय, तर 6 शेकडा केळी झालेली आहेत, 6 शेकडा. आणि ही झाली तिची खरेदी किंमत. ही काय झाली होती, तिची खरेदी किंमत. त्यानंतर 6 शेकडा केळी, 1 शेकडा तिने 550 रुपयाला विकला, 1 शेकडा 550 रुपयाला विकला, तर 6 शेकड्याचे पैसे झाले किती हो, तर 3300 रुपये. लगेच लक्षात आलं, ही झाली तिची विक्री किंमत. हे तर तोंडी तोंडीच कराल तुम्ही. 3300 मधून 3000 वजा केले, 300 रुपये नफा झाला, 300 रुपये झाला नफा सोडलेला. चला पुढे जाऊयात, सोपं सोपं आहे सगळं. दोन समांतर रेषांना, आता दोन समांतर रेषा आहेत, अशी एक रेषा आणि अशी एक रेषा एकमेकींना समांतर आहेत. ह्या रेषा एकमेकींना समांतर आहेत. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने, एक छेदिका रेषा आहे. चला ही छेदिका रेषा झाली. छेदल्यास संगत कोणाच्या जोड्या किती? संगत कोण, चला हा एक संगत कोण, एक जोडी झाली. त्यानंतर दोन जोड्या झाल्या, 3 4, ओके नाही, 1 1 2 2 3 3 4 4, किती जोड्या झाल्या? 4 जोड्या झाल्या. झालं 4. काय होतं यामध्ये, एवढं सोपं सोपं. चला पुढे जाऊयात. 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? म्हणजे 72 चे विभाजक कोणकोणते आहेत? एक आहे का? यस आहे. 2 3 4 5 आहे का? नाही. 6, त्यानंतर 7 नाही. 8 9 8 72 बरोबर 9 आहेच. त्यानंतर 10 ने 11 ने 12, 12 सकम 72 12. त्यानंतर 18 1 18 36 18 आहे. त्यानंतर 24 त्रिक 72, 24 त्रिक 72 आहे. त्यानंतर 36 दुनी 72 आहे. त्यानंतर 72 आहेच. हे 72 चे विभाजक आहेत, सगळे 72 चे विभाजक. 96 चे विभाजक कोणते आहेत? 96 म्हणजे 96 ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 8 ने जातो, 9 ने नाही जात. त्यानंतर 12 ने जातो, 12 सकम 72 12 8 96 बरोबर जातो. त्यानंतर 18 ने नाही जात. त्यानंतर 24 ने 24 चूक 96 जातो, 24 नेही जातो. त्यानंतर पुढे 38 ने नाही जात, 38 ने जातो, 48 ने जातो, 48 ने 38 ने नाही, 48 ने जातो. त्यानंतर 96 ने जातो. सामायिक सामायिक कोणकोणते आहेत बघा बरं. 1 1 2 2 3 3 4 4 6 6 8 8. त्यानंतर 12 12 24 24. झाले, संपले, एवढेच आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किती आहेत सामायिक विभाजक. 72 लाही भाग गेला, 96 लाही भाग गेला, 8 विभाजक सापडले आपल्याला. बस एवढं सोपं सोपं होतं. थोडं जरी पाढे जरी पाठ असले तरी असे उदाहरणं जमून जात होते. एका संख्येची 3 पट, एक संख्या आहे तिची 3 पट, एक संख्या आहे, x नावाची संख्या आहे तिची 3 पट केली. आणि 6 यांची बेरीज आणि 6 या दोघांची बेरीज किती येते? 15च्या चौपटी, चौकटी नाही, चौपटी, चौपटी इतकी येते. चौपट, 15च्या चौपट, 15ची चौपट 15 चौक 60, 60 आहे. तर त्या संख्येची निमपट किती? म्हणजे पहिल्यांदा ती संख्या काढावी लागेल आपल्याला. अशी काढली तरीही चालेल, नाहीतर वेगळं तोंडी तोंडी ज्यांना गरीबासारखं जमतं त्यांनी तशी काढली तरीही चालेल. बघा 3x, हे 6 इकडे गेले म्हणजे काय होणार आहे? 60 वजा 6 बरोबर काय होणार आहे? 54. म्हणजे x बरोबर काय? 54चा छेद 3. द्या भाग. 3 1 3 3 8 24. आणि x ची किंमत 3 आहे, पण x ची निमपट किती आहे याची निम्मी करा, भागिले 2 बरोबर 9. झालं उत्तर. आणि सोपं सोपं म्हणजे काय म्हटलं होतं, तर 15च्या चौपटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती? बघा आता इथे 15चे काही जण चौपट करतील, 60 आहे, बरोबर आहे. त्यानंतर 60 एका संख्येची तिप्पट, यातून हे 6 वजा करतील, इथे येतील 54. ओके नाही, याला 3 ने भागतील, 3 ने भागतलं, 3 1 3 3 8 24,
त्यानंतर याला 2ने भागतील. असं जरी केलं तरी चालेल. ज्यांना x जर कळत नसेल तर ते असं जरी केलं तरी सुद्धा साध्यापणानं पण जमून जातं. येतंय लक्षात? चला. त्यानंतर 5.25 किलोमीटर. आता कन्व्हर्जन किती सोपं आहे हा. 5.25 किलोमीटर म्हणजे किती? तर 5 किलोमीटर आणि 250 मीटर. म्हणजे त्याला असं लिहिता येईल का बरं? 5.25 किलोमीटर म्हणजे सी मीटर मध्ये लिहिलं मी डायरेक्टच. 5250 मीटर. यालाच आपण 5.25 किलोमीटर म्हणू शकतो. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर. आता हे महत्वाचं आहे. 9.5 हेक्टोमीटर. आता 1 हेक्टो म्हणजे किती बरं? 100. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे याला 100ने गुणा ना, मग काही अडचण नाहीये. याला 100ने गुणा. किती येणार आहे याचं उत्तर? 950 येणार आहे. आता मला एक सांगा, 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचं आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झालं. तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? म्हणजे एवढं डांबरीकरण करायचं होतं. 5250 पूर्ण झालं. थोडंसंच झालं. 950 पूर्ण झालं. वजाबाकी करायची. खूप अवघड होतं का बरं हे? काहीच अवघड नव्हतं. बघा बरं, 0 इथं राहणार आहे किती? इथं 3 आणि इथं राहणार आहे 4. 4300 मीटर. 4300 मीटर झालं उत्तर तुमचं. किती सोपं होतं. अतिशय सोपे प्रश्न होते. बघा, इंटरेस्टिंग आहे. 36,060 मणी आहेत. प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ. याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? द्या भाग 12ने. भागाकार 12ने भाग द्यायचा. टीईटीला विचारलेला प्रश्न आहे. बघा, 12 त्रिक 36, 12 0 0, 12 0 0, 12 पंच 60 झालं उत्तर. एकही मिनिट नाही लागत बरं. काळजीपूर्वक प्रश्न वाचला तर एकही मिनिट लागत नाही. नेक्स्ट बघा, काही जणांना समजा हे जमेल न जमेल तरी पण बघून घ्या. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली. एवढी पानं वाचलेली आहेत. तेव्हा 56 पाने वाचायची राहिली. म्हणजे 2/7 एवढी पानं वाचायची राहिलेली आहेत. एवढी पानं एका पुस्तकाची 5/7 पाने एवढी वाचून झाली. एवढी वाचायची राहिलेली आहेत. तेव्हा 56 पाने वाचायची राहिली. म्हणजे 2/7 याचाच अर्थ काय आहे? 56 आहे. 2/7 म्हणजेच 56. तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील असं त्यांनी विचारलेलं आहे. मग आता मला सांगा तुम्ही की 2/7 म्हणजेच किती येणार आहे? 2/7 बरोबर 56. 2/7 बरोबर 56. तर 5/7 बरोबर किती? यावरूनही आपण उत्तर काढू शकतो. याचा तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार करताना कसा करणार आहात? 56 गुणिले 5/7 आणि याला हे भागाकारात जाणार आहेत 2/7. त्यानंतर हे भागिले करून उलट गुणिले होणार आहेत. 56 गुणिले 5. त्यानंतर 5/7 गुणिले 7/2. बघा, 7ला 7 कटले. त्यानंतर इथे राहिले 2, इथे राहिले 8. यांचा करा फक्त गुणाकार. 8 पंच 40, 5 दोन्ही 10, 10 आणि 4 14, 140. 140. आता 140 म्हणजे 5/7. 140 म्हणजे काय? तर 5/7. तर पुस्तकाची एकूण पानं विचारलेली आहेत आपल्याला. म्हणजे 140 अधिक 56 करावं लागेल. 140 अधिक 56. काही जणांना हे असे काही क्वेश्चन हे डिफिकल्ट वाटू शकतात. 196 याचं उत्तर आहे. हा प्रश्न मुळात घ्यायचाच नव्हता. आपल्याला खालचा प्रश्न घ्यायचा होता. पण आता समोर आला म्हणून आपण तो घेतलेला आहे. बाकी काही नाहीये. आता पुढचा प्रश्न वाचा. 4.5 मीटर कापडापासून म्हणजे 4.5 मीटर कापड आहे. 2 शर्ट शिवले. 4.5 मीटर पासून 2 शर्ट शिवले म्हणजे एक शर्ट किती? 2.25 मीटरचा. तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? आता एक बघा, इथे त्यांनी ऑड संख्येमध्ये विचारलेलं आहे 15. मग आपल्याला एक शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागतं? 2.25 मीटर. असं आपण म्हणूयात. याला गुणिले 15 करा. हे एवढं सोपं त्यांनी विचारलं होतं. याचं निम्म केलं
आणि त्याला 15ने गुणलं, काही अडचण आहे का? काही अडचण नाहीये. 15 5 75, 15 2 30 37, 15 2 30 आणि 3 33, झालं उत्तर 33.75 मीटर. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 ला आहे. एवढे सोपे प्रश्न त्यांनी विचारलेले होते टीईटीला. बघा, 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्रॅम, 60 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम, 24 किलोग्रॅम, 31 किलोग्रॅम याप्रमाणे तांदूळ जमवले. तांदूळ आणि आपण समीकरण आहे, त्यामुळे तांदळाचा हिशोब चुकायला नको. तर बघा, 45 अधिक 60 अधिक 50 अधिक 24 आणि 31 असे 5 प्रकारच्या गोण्या होत्या आणि असे तांदूळ त्यांनी जमवले आणि 5 समान पिशव्यात नंतर पुन्हा भरले. हे आपल्याला चांगलं जमणारच आहे, काही अडचण नाही. यांची बेरीज करायची आहे. फक्त काय करायचं आहे, तर यांची बेरीज होणार आहे 10, याची बेरीज झालेली आहे 5 आणि 6 11, 11 16, 16 18, 18 आणि 3 21. 210 किलो तांदूळ जमा झालेले आहेत. हे 5 गोण्यात भरायचे, 5 गोण्यात भरायचे, पण समान भरायचे. समान भरायचे म्हणजे भाग द्यायचा. 5 चोक 20, इथे उरले 5 दोन्ही 10 किलोग्रॅम. एका पिशवीत किती बसतील, तर 42 किलोग्रॅम बसतील. झालं उत्तर तुमचं. एवढे सोपे सोपे प्रश्न विचारलेले होते गणितात सुद्धा. खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? आता सहमूळ या शब्दाचा अर्थ तुम्हाला स्कॉलरशिप नवोदय शिकवणाऱ्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की अशी संख्या की जिला एक हा एकच सामायिक विभाजक असतो, एक, त्याच्या व्यतिरिक्त सामायिक विभाजक नसतात. आणि साध्या 3ची कसोटी ज्याला माहिती आहे त्यालाच उत्तर जमून जातं, काहीच करण्याची गरज नाहीये. बघा, 3ने कोणकोणत्या संख्येला भाग जाऊ शकतो? बघा, 7 आणि 2 9, इथे किती झाले? 6 आणि 15. 9लाही 3ने भाग जातो, 15लाही 3ने भाग जातो. म्हणजे 1ने तर जाणारच आहे त्यांना, पण 3नेही जातो. झालं उत्तर. बाकीच्या सगळ्या तशा संख्या नाहीच आहेत. आलं लक्षात? म्हणजे सहमूळ संख्या आहेत त्या ज्या आहेत, बाकीच्या सहमूळ संख्या आहेत. ज्यांना हे सहमूळ मूळ वगैरे जे माहिती आहे, थोडंसं जरी माहिती आहे तरी त्यांना तो प्रश्न अतिशय सोपा होता. त्यानंतर हे तर काही माहीत नसणाऱ्यांना पण सोपं आहे. काही माहीत नसणाऱ्यांना फक्त वाचता येतं ना, बस पुष्कळ आहे. बघा, असा एक ग्राफ दिलेला आहे. ग्राफ दिलेला आहे म्हणजे खूप लगे 10वीचे 12वीचे ग्राफ आहेत अशातला काही प्रकार नव्हता. तर अशा काही संख्या दिलेल्या होत्या. यांनी इथे वार दिलेले होते, बार ग्राफ दिलेले होते, स्तंभालेख दिलेले होते. इकडे त्यांनी तापमान अंश सेल्सिअस मध्ये दिलेलं होतं. आणि प्रश्न काय विचारला, हा प्रश्न अगोदर बघा, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? आता ग्राफ जर तुम्हाला काळजीपूर्वक दिसत असेल तर बघा, हा ग्राफ इथे एवढा गॅप आहे, एवढाच गॅप आहे, एवढाच गॅप आहे, एवढाच गॅप आहे. कोणात जास्त दिसतो? हिच्यात. गुरुवार. झालं उत्तर. गुरुवारी. झालं उत्तर. 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती? आता किमान तापमान, किमान तापमान काय दाखवलेलं आहे, तर आडव्या रेषांनी किमान तापमान, ही इकडचं किमान आहे. मला किमान घेतो मी पहिली. किमान, किमान तापमान आणि कमाल तापमान यांची फरक विचारलेला आहे. मग आता किमान तापमान इथे सोमवारी 20, मंगळवारी 20, 20 आणि 20 40च म्हणूयात डायरेक्ट. बुधवारी 25, 40, 65 आणि गुरुवारी सुद्धा 25, 65, 25 आणि 25 50 आणि हे 90. किमान तापमान होतं 90. बस झालं. तोंडी तोंडीच बेरीज झाली त्यांची. तर आणि कमाल किती आहे? कमाल, कमाल एकदा बेरीज करून घेऊया. बेरीज वेगळी करण्याची गरज नाहीये. तर बघा, कमाल म्हणजे वरचं बघा, 30, 25, 30 आणि 25 झाले 55, 55 आणि 35 90, 90 आणि 40 130. कमाल तापमान 130. आता यांचा फरक काढायचा. 130 मधून 90 गेले, काय राहिलं? 40. झालं उत्तर 40. बस एवढे सोपे सोपे प्रश्न गणिताचे सुद्धा होते. सगळेच नव्हते, पण सोपे सोपे तुमच्या समोर काढून ठेवलेले होते. बघा, आता पुढे काय प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला जे वाटतं की नाही नाही, इतिहास भूगोलाचे खूपच अवघड प्रश्न विचारतात, चर्चा बरं लोकांची. बघा, आता तुमच्या समोर आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? कोणतं करते? किशोर. सगळ्या शाळांमध्ये येतं किशोर. स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट. काकोरी कट म्हटलं की लगे रेल्वे आठवते आपल्याला. 8वी 9वीचे ते आजही आठवतं आपल्याला. काकोरी कट, रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्यांची लूट केली होती काकोरी कटामध्ये. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा, मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढली? व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे.
किती सोपे प्रश्न आहेत. राज्यसभा आहे, रिकामी जागा सभागृह नाही. ते कनिष्ठ सभागृह नाही. कनिष्ठ सभागृह आहे का? नाही. हे सगळं इन जनरल माहिती आहे आपल्याला. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? बाष्पीभवन कधी कमी होणार आहे बरं? ऊन असलं, कोरड असलं तर बाष्पीभवन जास्तच होतं ना, उष्णतेत जास्तच होतं, थंड हवामानातही बाष्पीभवन जास्त होतं बरं. पण मात्र दमट जर हवामान असलं तर तिथं मात्र बाष्पीभवन हे कमी होत असतं. त्यानंतर इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला असेल बरं? अलिबागला गेलेले आहेत ते. कोणती पद्धत आहे? सहल पद्धत. हे काही वेगळा अभ्यास करण्याची गरज आहे का? नाही. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. खूप अवघड आहे ना इतिहास भूगोलाचे प्रश्न, तर असे अवघड आहे. बघा, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही? राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही? सरळ आहे, उपराष्ट्रपतीची नेमणूक करत नाही. काही विशेष वाचण्याचीही गरज नव्हती. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोणती? जरी काही ऐकलं नसलं तरी सुद्धा शेतकऱ्याकडे काहीतरी माल असतो, कुंभाराकडं पण काहीतरी माल असतो, सराफाकडं काहीतरी माल असतो, पण डॉक्टर कदाचित तपासतात आणि गोळ्या पण बाहेरच्या घ्यायला सांगतात, स्वतःकडचं काहीच देत नाही. म्हणजे अदृश्य आहे डॉक्टर. चला, इस्रो सगळ्यांना माहीतच असलं पाहिजे. शेवटी आपल्या इंडियाची शान आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. अशा काही गोष्टी पेपरमधून वगैरे निश्चितच वाचत असतो आपण, आणि तेवढं वाचन तर निश्चितच आमच्या शिक्षक बांधवांचं आहे. 70वा प्रश्न सुरू होता आपला, म्हणजे परीक्षेनुसार नाही बरं, आपण जेवढे प्रश्न काढले ना त्यातला 70वा प्रश्न आहे. 82-83 तुम्हाला नक्कीच मार्क पाहिजेत. बघा आता किती सोपं सोपं आहे. हे काही अवघड वाटून घेऊ नका. बघा, उखळीचा सांधा जोड्या लावायच्या आहेत. उखळीचा सांधा कुठं असतो? इथे असतो, खांदा. उखळीचा सांधा खांदा. बिजागरी, बिजागरी कुठे आहे? कोपराची आहे. बिजागरी कुठे असणार आहे? कोपराची असणार आहे. सरकता सांधा मनगट. सरकता सांधा कुठे असतो? मनगटात. आणि आचल सांधा, फिक्स जॉईंट कोणते आहेत? कवटीचे हाडे. जे सायन्सचे आहेत त्यांना तर काहीच अडचण नाहीये, पण जे सायन्सचे नाहीत यांनी तर्क जरी लावला तरी पण त्यांना मिळून जातंय. आलं लक्षात? तर झालं, पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. डॉट तर हे आपल्याच पुस्तकातलं विचारलं डायरेक्ट. डॉट ही उपचार पद्धती क्षयरोगासाठी वापरली जाते. आपल्या सायन्सच्या पुस्तकातला आहे, आपल्या शालेय अभ्यासक्रमाच्या. खाली बांधकाम साहित्य त्यांचे मूळ स्रोत दिलेले आहेत. त्यातील विसंगत जोडी ओळखा. वाळूपासून काच बनते, तुम्हाला माहिती आहे, करेक्ट आहे. मातीपासून विटा बनतात, टीईटीने विचारलं बरं हे. त्यानंतर चुनखडीपासून सिमेंट बनते. आता याला विशेष नॉलेजची गरज आहे का? तुम्हीच ठरवा. काय उरलं आपल्याकडे? हेच उरलं. पर्याय मारून टाका. पर्याय क्रमांक 3 विसंगत जोडी आहे. त्यानंतर जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना, जिभेवर काय असतं ते सगळ्यांनाच माहिती आहे, नाही जरी सांगितलं तरी ते काय असतात? रुचिकलिका असतात. ते काय स्वादकलिका म्हणता येईल का त्याला? रुचिकलिका म्हणतो. रुची नलिका म्हणता येईल का? नाही. रुचिकर्णिका म्हणता येईल का? निश्चितच नाही. तर अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न होते, म्हणजे मगाशीच आपण ते 70 आणि इथे किती आहेत? हे 4 आहेत. 70 आणि 4 74 प्रश्न झालेले आहेत. हा 75वा प्रश्न तुमच्या समोर. बघा, हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? आता हिमालयामध्ये उन्हाळ्यात पूर येतो, आपण ऐकून तरी माहिती आहे. काही काही जण आपले शिक्षक बांधव फिरायला सुद्धा जाऊन आलेले आहेत. आता उन्हाळ्यात काय पडतं बरं? ऊन पडतं. उन्हामुळे काय होत असेल? बर्फ वितळत असेल. वितळणे म्हणजे काय? विलयन होणं. आता पुढं काय काय दिलेलं आहे ते पाहून पण घ्या. संगणन होतं, संप्लवन होतं. संप्लवन, त्यानंतर बाष्पीभवन होतं. डायरेक्टच बाष्प होणार आहे का? कसं शक्य आहे? विलयन होतं म्हणजे वितळतं बर्फ. एवढे सोपे प्रश्न आहेत. 76वा प्रश्न आहे. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? वाचूयात विधान. तर 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गटांसाठी गट ग्रामपंचायत असते. बरोबर आहे विधान अगदी. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा व्हायला पाहिजेत. ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात. गट विकास अधिकारी करतात का ग्रामसेवकाची नेमणूक? निश्चितच नाहीये. म्हणजे हे काय आहे? आपलं योग्य उत्तर होणार आहे. हे अयोग्य विधान आहे यातलं. तर 77वा प्रश्न आहे आपला. बघा, भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती? हैदराबाद संस्थानाचं भारतात विलिनीकरण नाही झालं पाहिजे. मराठवाड्यातल्या लोकांना तर सांगायलाच नको. 17 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबरला आमचे शिक्षक बांधव भाषण करताना का होईना बोलत असतात, रझाकार होते, रझाकार.
ओके नाही. आणि बऱ्याच जणांना आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, कारण मराठवाडा हा महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे रझाकार या संघटनेबद्दल सगळेजण ऐकून आहेत आणि तेच त्याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीनं किती प्रश्न पाहिले बरं आपण? 77 प्रश्न मला जे सोपे सोपे वाटले ते घेतलेले आहेत. यातले बरेचसे प्रश्न तुमच्या ओळखीचे होते. तुम्हाला जे काही कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 83 प्रश्न, 82, 83, 55% अपेक्षित आहेत. आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत 90 मार्क्स म्हणजे 60% अपेक्षित आहे. आपण 77 प्रश्न 2025च्या टीईटीचे ॲज इट इज मी इथे घेतले होते. कदाचित माझ्या नजरेतून 1-2 सोपे तुम्हाला येणारे प्रश्न. आता मी 77 घेतले, 150 पैकी 77 घेतलेले आहेत. म्हणजे मी प्रश्न वगळले किती बघावं ना. यातले वगळलेले जे प्रश्न आहेत, हे वगळलेले प्रश्न नियर अबाउट 73 आहेत. या 73 पैकी तुम्हाला 77 पैकी असं म्हणूयात आपण 70 तरी बरोबर परफेक्ट येत होते की नाही? 70 तरी येत होते. 70 तरी येत होतेच. त्यानंतर या 73 पैकी तुम्हाला नाही म्हटलं तर 30 एक मार्क, यातले 30 नाही पण 20 तरी मिळायला हरकत नाही, 25 तरी मिळायला निश्चित हरकत नाहीये. थोडं जरी टचअपमध्ये राहिलं तर. थोडं जरी टचअपमध्ये राहिलं तर. आणि असं काही नाहीये की टीईटी खूपच अवघड आहे. हे तुमच्या समोर आहे. ही जी चर्चा आहे, ही चर्चा नक्कीच थांबली पाहिजे आणि थोडंफार आपण वाचन केलं पाहिजे. स्टेट बोर्डाचे पुस्तकं निश्चितपणाने वाचा आणि याच स्वरूपाचे प्रश्न नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवणार आहेच. त्याबद्दल निश्चिंत असा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून ठेवा. शेवटपर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे त्यांच्यासाठी अगेन पुन्हा एकदा थँक्स आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला मात्र कुचराई करू नका. नक्कीच फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.